नमस्कार मित्रांनो, आज माझ्या व्हिडिओमध्ये आपण समान गट असणारे साधारणतः वळणं एकसारखे त्यामध्ये असणारे अक्षर पाहणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण पाहणार आहोत व, ब, क, ळ, ल. ल दोन प्रकारे या ठिकाणी आहे. तर आपण पाहूया की ही अक्षरं कशी काढली जातात आणि जर या प्रकारचा आकार पहिल्यांदा चांगला आला तर आपल्याला ती अक्षरं पूर्णपणे चांगली काढता येतात. तर पाहूया व. आपण मागेच पाहिलेलं आहे की वचा आकार आणि हा जो आहे हा मार्कर पेन आहे आणि या मार्कर पेनच्या नुसार उंची साधारणतः 2.5 ते 3 सेंटीमीटर घेतली तर त्यामध्ये अक्षर चांगल्या प्रकारे बसू शकतं. तर आपण व हे अक्षर काढत असताना या ठिकाणी पाहूया की प्रथमतः सांगितल्याप्रमाणे स्ट्रोक कसे येणार आहेत. तर हा तिरका स्ट्रोक आहे, पुन्हा इकडे, पुन्हा या बाजूला, पुन्हा या बाजूला आणि पुन्हा ही रेष वरचे शिरोरेषा या प्रकारे स्ट्रोक येईल. ही जर अक्षरं पहिल्यांदा स्ट्रोक कळले तर सुंदर असं काढता येतील. आता आपण बघूया की हे अक्षरं कसे काढायचे. तर प्रथमतः व. या प्रकारे हे स्ट्रोक होते आणि सुंदर अक्षर काढत असताना मात्र याचं वळण वेगळं होईल. ते कसं होईल तर या ठिकाणी लहान रेषा आली पाहिजे, इथे मोठी, लहान, मोठी. हे आपण आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. या ठिकाणी मी अक्षर काढून दाखवतो. अशा प्रकारे आपण व काढू शकतो. तर हे सुंदर अक्षर यासारखं येते. यातूनच ही पुढील अक्षरांची निर्मिती होत असते. हे आता मी तुम्हाला डायरेक्ट सांगतोय. व नंतर ब. या व मध्येच आपल्याला ब अशा प्रकारे होईल, पण ही रेषा लहान असायला हवी. त्यानंतर आपण क काढू शकतोय. ते पहा, वळण पहिल्यांदा पाहूया. या ठिकाणी आपण कचं वळण पाहू शकतो. लहान, मोठी, लहान, मोठी, उभी रेषा, मोठी, लहान, मोठी आणि शिरोरेषा. याचाच अर्थ या ठिकाणाहून आपण करायचं झालं, हे अक्षर काढायचं झालं तर मोठी, लहान, मोठी, साजेशी अशी शिरोरेषा. तेच अक्षर आपण या ठिकाणी काढूया. लहान, मोठी, लहान, मोठी, उभी रेषा, मोठी, लहान, मोठी, शिरोरेषा. पहा, अशा प्रकारे ही अक्षर आपल्याला काढता येतील. तुम्हाला यामधले स्ट्रोक लक्षात आल्यानंतर ही अक्षरं सोपी जातात. आता आपण पाहूया. अशी आपल्याला ही अक्षरं काढता येतील. यांचे मात्र स्ट्रोक तुम्हाला लक्षात घेणं फार महत्त्वाचं आहे. लहान, 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 मोठे, मोठे, मोठे. धन्यवाद. अशाच अक्षरगटांचा पुढील व्हिडिओ आपल्याला मिळेल. धन्यवाद.